अरे आहे सगळ्यांना माहिती आहे. घाटला गाव तुमची गोलंदाजी फलंदाजी चांगली आहे. तुम्ही प्रॅक्टिस करून आलेले आहेत रात्री इथं ग्राउंडवर तुमच्या. त्याच्यामुळं तुम्हाला चेंडू कसा टाकावा, बॉल कसे पकडावे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. घ्या चला दहीहंडीचा कार्यक्रम करा पटकन. या एकत्र लावा लावा थर एकमेकाच्या अंगावर. या केस बीस काय आता उकलून फायदा नाही, वारा आहे. संदीप पाटील तुम्ही पण जा तिथं एक थर लावा. अंपायर आहेत तुम्ही खालच्या थरावर बरोबर राशीव. त्यांचे पण आहेत 4-5 आहेत खालच्या थरावर आणि वरच्या थरावर छोटे छोटे आहेत त्यांनी घ्या. चला बॉल चेकअप करा, एक्सरे विक्सरे काढा. संचित टकले पोस्टमॉर्टम कर बॉलचा काय करायचा ते. चला झाला एकदाशी बाबा दही अंडीचा कार्यक्रम. आता लावा थर लावा. तर सांगायचं झालं तर करण मडवी ही लगातार तिसरी मॅच खेळत आहे. म्हणजे अजूनपर्यंत 3 मॅच झाल्या आउटच नाही झाला. चला जय बजरंग बली आणि लावा. बुमरा भारतीय संघामध्ये जसा बुमरा गोलंदाज आहे तशी ऍक्शन बघा. विशालची ऍक्शन तशीच आहे. म्हणून फास्टर गोलंदाज आहे तो, जाम फास्टर. चला आम्ही इथं खेळायला आलो प्रॅक्टिसला असलो का तो असा फास्ट टाकतं चला लागला गांडी बिंडी होत गांड. फास्टर गोलंदाज आहे. दुनियाभरची फास्टर गोलंदाजी फक्त पिच वर बॉल पडला पाहिजे. त्याच्यासाठी प्रसाद मडवी या संघाचा स्पॉन्सर आहे परशाप्पा. त्यांनी याला पुन्हा एकदा लेगला मारण्याच्या दिशेने चेंडू हुकलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सहज पूर्ण. जीवावर 35 नो लॉस. 35 धावा झालेल्या आणि 36 धावांचं लक्ष्य म्हणजे 12च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल ती घाटला गाव संघाला. चला या गावठाण संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी या. मानो ये टेनिस क्रिकेट के विराट कोहली जिस पहिल्यासारखा पोटा वाढताना यांची कारण तेच आहे. बरोबर बोलताना. आणि आमचा अंपायरचं बोट बघा ज्या हायला एका दिवशी 9 महिन्याची बाई जशी की प्रेग्नेंट आहे असं वाटतंय. आणि दुसरे संघ म्हणजे फिल्डिंगला ना बॅटिंगला संघ उतरताना ये अंपायर कमरानं बॅट ये हलवताना यांना काय हलवू नाही. हलवाचा आहे ते यांना हलवू दे. अंपायरचा काय प्रश्न येतोय हलवाचा, म्हणजे कंबर बिंबर हलवाचा काय प्रश्न येतोय. सूरज घरात सांगतोय का ऋतुज घरात मगाशी कंबर बिंबर असा हलवी होता तसा काय यालाच फिल्डिंगला उतरवता आहे. काय गरज आहे हलवाची फुकट. सुज्जू बघा कसा बॉल चेक करायला गेलाय. त्याला लय बॉलांची आवड. अरे बाबा 2-3 बॅट कमी
चला चालू करा चालू करा. अंपायर स्टंप लावा पटापट. दमदार आयोजन, चांगलं मैदान आणि मैदान आणि जत्रा आहे. सकाळी व्हाईट टी शर्ट घातलेली आहे, आता दुसरी घालून आलाय. काय त्याचं आहे काय समजा नाही. रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनशी येताना त्याला टी शर्ट बदलावं लागतात. मावडर बिवडर सगळा लावून आली, फॅरन लवली लावून आलेला आहे. 2 वेळा सकाळपासून 3 वेळा फॅरन लवली लावली. आर्यन पडवीचा तर पत्ताच नाही. काय मिस्टर इंडियाचा घड्याळ घातलाय का काय समज नाही, दिसत पण नाही. चला सार्थक गोलंदाजी मार्कवर. मगाशी चांगली गोलंदाजी केलेली, त्या जोरावर मात्र गावठाण संघ विजयी झाला होता. आता लेफ्टी फलंदाज बॅटीला तेल लावूनच आहे. ओ आणि पहिला फटका, पहिली कानफडात मारलेली आहे. डाव्या साईडने मारलेली कानफडात षटकार समजला आम्हाला. त्यांनी लवकरात लवकर या. जासई संघाचा कर्णधार आणि भूमिका संघाची वाटचाल पुढे झालेली आहे. आता जासई आणि या संघातून जो विजय होईल तो सामना होणार आहे. ओ पुन्हा एकदा हा खूपच लांब मारलेला आहे चेंडू. मला वाटतं चेंडू भेटल 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 भेटल. इथंच उड्या मारते. बाद तिलकुल दिला, नारळ फोडला, गणपती उचलला आणि गुटखा खाऊ चले जाऊ. फलंदाज बाद तंबू मध्ये परत. क्षेत्ररक्षण झालेलं आहे. काल आज तू याला आउट केलेला आहेस. तो कांबोट्याचा काय सुनील चावरेला आउट केलाय. तू आज जाऊन व्हिडिओ ती आहे ना तुझी, ही मॅच 3-4 वेळा बघ बाबा कशी गोलंदाजी केली. आणि झोपू नको रातभर, बघताच राहा. रील टाक आउट केला म्हणून, उद्या मी लाईक करीन तिला. सार्थक गरजच्या 2-3 रील येणारच आहेत आज, कारण तो मगाशी मॅच मध्ये चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी आलीच नाही. काढ बॉल आमच्या लागायची भीती. ए बाबा तुझ्या साईडला मार. आणि चांगला फटका. धावा किती झालेला आहे सूरज काले बोंद्र्या सांग. 18, 3 षटकार. आणि हा स्कोर रायटर जो आहे तो वेस्ट इंडिजची आणलेला आहे आम्ही. सूरज हो खूपच चांगला चेंडू, वाईट. अतिशय सुंदर चेंडू टाकला होता, परंतु चेंडूनी दिशा बदलवली आणि हा खराब चेंडू. धाव संख्या झालेली ती 19. या वेळेला थोडासा ऊन कमी पडला म्हणून टम पडलाय बाबा. आधीच थांब बाबा. त्याने पण माराची सुरुवात, त्याला काय बॉल टाकला त्यांनी मारला. या वेळेला थोडासा ऊन कमी पडला म्हणून कोई मिल गया मधली जादू काही चालली नाही. धूप कम आ गया. दया
ऋतिक रोशन आपला काही ताल जमला नाही, नाही तर धूप आली असती तर जमला असता. कारण तर हे धूप म्हणजे उन्हावर चार्ज होतात प्लेयर, जादू असे उडून बिडून कॅची घेतल्या असत्या, परंतु थोडासा कमी पडला ना ऊन त्याच्यामुळं. किती पाहिजे? 17 धावांची गरज आहे. बघा काय करता येईल त्या करा. आणि हा चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. बघा राजा हरिश्चंद्राचा अवतार आहे हो, आणि स्वतःहून निघला बाहेर. ओव्हर मध्ये सुद्धा 2 फलंदाज बाद केलेले आहेत. बघा किती खुश आहे खेळाडू. छोटा पॅकेट बडा धमाका, काविल उतरवाला जावाचा का. चला संचित टकले आलेला आहे, बॉल बिल भिजवला. बघूया काय फायदा होतोय का भिजवून बॉल. हो खोलात टाकलेला चेंडू, अतिशय खोलात टाकलेला चेंडू. एकच धाव, चांगला चेंडू टाकलेला आहे. ह 20 म्हणजे 16 धावांची गरज आहे अजून. बघूया सामना काय. क्रिकेट हा निश्चित केलाय, कधीही काही होऊ शकतोय. क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही. ओ आणि खणखणीत षटकार, एक जबरदस्त षटकार. उद्या स्टंप याचं लोखंडाचं आणून डायरेक्ट वेल्डिंग मारू, म्हणजे काय टेन्शन नाही येणार. टम टोकून तो बॅटर दमला, त्याचा घामटा निघलाय टम टोकून. अंपायर तर विचारा काय सांगताच येत नाही. हेमा मालिनीचा त्यावेळी पिलेला. जगदीश ठाकूर आले असते तर 2-3 गोष्टी तुम्हाला शोले बद्दल सांगितल्या असत्या. या मैदानावर शोले मधले घोडे बांधायचं आणि जे घोड्यांना चणं टाकायचं ते आमचे गाववालं पलवाचं. आणि हेमा मालिनी जेव्हा जगदीश ठाकूर लहान होते, एकदम लहान, एकदम म्हणजे छोटे होते, जेव्हा दूध पिवायचे तेव्हा त्याने रडायला लागले हेमा मालिनीला बघून. आणि मग हेमा मालिनीने त्यांना असे कुशीत घेतलं होतं. आणि हा षटकार. बघा संचित टकले काय करायचं तर कर, भिजव बॉल, लोलव त्याला पाहिजे तितका, त्याच्यानंच बॉल ठेव, याच्यान भिजवूनच ठेव. फुगला तर फुगला. अरे तू नको फुगू, बॉल फुगला पाहिजे. टंप पडला का. वेल्डिंग मारा, वेल्डिंग लाकडाची वेल्डिंग भेटते का बघायला लागेल. चला 34 धावा झालेल्या आहेत आणि 2 धावांची गरज आहे. जसेही संघ उपस्थित आहे तसा घाटला गावचा कर्णधार जर मोकळा असेल तर या बॅटिंग करते, दुसरा या, काय फरक पडतंय. आहे त्याला काय आम्ही पुरस्कार नाही देणार जास्त मोठा. एक पाहिजे. आणि भूमिका संघाला बाय मिळलेली आहे. बाय म्हणजे पुढे गेलेले आहेत ते, त्यांच्या 55 धावा झालेल्या आहेत. 54 धावा झालेल्या आहेत, 55 धावा काढायच्या होत्या. संचित टकले तो स्टंप पडला, डेड बॉल.
स्टंप मागं ठोका नाही तर खाली ठोका खाली. झाली ओव्हर झाली आणि मॅच जिंकली. चला या घाटला गाव या कर्णधार या. मॅन ऑफ द मॅच कोणला आहे बघ. सार्थकला देऊन टाका. शोधून काढून ते साप काढते शोधून.